मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची आणि स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनलेली आहे. तसंच या मालिकेत काम करणारे सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं सखोलपणे जिंकलेली आहेत. तर या मालिकेत एक नुकताच प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सायली बदललेली पाहायला मिळणार आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती, चला तर पाहूया. तर मित्रांनो, नुकताच ठरलं तर मग मालिकेत एक प्रोमो ठरलं तर मग मालिकेचा समोर आलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायली हे दोघेही गाडीतून येत असतात. तर मग आता रोडवरती शेजारी सदाशिव आणि मैना काकू हे दोघेही भीक मागत असतात. तेव्हा मग सायली त्यांना पाहते गाडीतूनच आणि मग तेव्हा ती म्हणते आई बाबा, आणि ती गाडीतून उतरून अशी धावतच त्यांच्याकडे येते. आणि तेव्हा मैना काकू एक माणसाला म्हणत असते की द्या ना हो काका, काय द्या ना थोडं तरी, असं म्हणत असते. तेव्हा मग सायली तिथे येते आणि त्यांना म्हणते की तुम्ही काय करताय, चला तुम्ही अगोदर माझ्यासोबत. मग तेव्हा दोघांना घेऊन ती गाडीत बसवते आणि ती मग घरी येते. आणि तेव्हा आता अर्जुनला ती सांगत असते की माझ्या आईबाबांना असं रस्त्यात भीक मागणं मला नाही आवडलं, का कुणास ठाऊक सतत असं वाटतं की ते माझे आईबाबा नाहीत. तर अर्जुन लगेच म्हणतो पण DNA रिपोर्ट तर मॅच झालेत. तर मग सायली म्हणते की पण ते रिपोर्ट चुकीचेही असू शकतात ना. माझं मन मला सांगते की हे माझे आईबाबा नाहीत. तर मित्रांनो, अगोदर सायलीला वाटायचं की मैना आणि सदाशिव हे तिचे आईबाबा आहेत, परंतु आता सायली ही बदलली, म्हणजे तिने ओळखले की तिचे आईबाबा हे नाहीयेत. तर मित्रांनो, माझ्या मते असं वाटते की आता अर्जुन हा DNA रिपोर्ट कुणी बदलले हे तर शोधून काढेलच, पण त्यासोबतच मैना आणि सदाशिव यांची मुलगी कोण आहे हेही तो लवकरच शोधून काढेल. तर तुम्हाला काय वाटतं या प्रोमोबद्दल, नक्की कॉमेंट करून सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.